तुम्ही घरकाम करता, दिवसभर पळता, तरी देखील वजन वाढतच चाललंय। डाएट करायचा प्रयत्न केला, 5-7 दिवस फॉलो देखील केला, पण नंतर सोडून दिला। तर आजचा हा व्हिडिओ खास हाऊसवाईफ, घर काम करणाऱ्या माझ्या त्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे, ज्या घराची तर काळजी घेतात, मुलाबाळांची, नवऱ्याची, फॅमिली मेंबरची, सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र तुमचं लक्ष नाहीये। बरोबर आहे ना? म्हणूनच तुमचं वजन वाढत चाललेलं आहे। सकाळच्या धावपळीमध्ये नाश्ता स्किप करत आहात, दुपारच्या जेवणाच्या टायमिंगला मुलांना चारता चारता खाताय, मुलांचं उरलेलं खाणं, वेळेवरती जेवण न करणं, सतत भूक मारण्यासाठी चहा पीत राहणं आणि एक्सरसाइज तर आपण अजिबातच करत नाही, कारण घरातल्या कामांपासून, सगळ्यांच्या रूटीनपासून स्वतःसाठी आपल्याकडे वेळ कुठे असतोय? तर असं म्हणणं आता आपल्याला थांबवायचं आहे, कारण आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची। स्वतःकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचा अशा पद्धतीने भोपळा करून घेत आहात का? पोटाची चरबी खूप वाढल्यामुळे आवडीचा जो पहिल्यांदा बसत होता ना वन पीस, तो आता मला बसतच नाहीये, तर अशी खंत तुमच्या देखील मनात आता येते का? तर ही खंत आता अजिबात करू नका, काढून टाका मनातून आणि मनामध्ये फक्त हाच विचार करा की मी कॉन्फिडंट आहे, मी आत्मविश्वास आता कायम ठेवणार आहे। आरशामध्ये बघितल्यानंतर मी अजिबात डिमोटिवेट होणार नाहीये, मी स्वतःकडे बघून हॅपी राहणार आहे आणि यापुढे मी प्रयत्न करणार आहे की माझं वजन कमी करण्यासाठी मी स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढेन, दिवसभरातून थोडासा वेळ मी स्वतःच्या खाण्यासाठी देखील देईन आणि तुम्ही जो डाएट प्लॅन सांगत आहात तो मी फॉलो करेन। आणि हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल ना मैत्रिणींनो, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा बरं का की हो आम्ही तयार आहोत। आणि मग काय करायचे, उद्यापासून मी तुम्हाला हा डाएट प्लॅन जो सांगते तो तुमच्या मुलांची काळजी घेत, नवऱ्याची काळजी घेत, फॅमिली मेंबरची काळजी घेत, तुमच्या घराची काळजी घेत स्वतःची देखील काळजी घ्यायची। आणि हा डाएट प्लॅन अगदी सिंपल आहे, तो तुम्हाला फॉलो करायचा आहे। जे रूटीन सांगत आहे ते फॉलो करायचे। हे असे पदार्थ तुमच्यासोबत सांगणार आहे जे तुम्ही इतरांसाठी जे करताय तेच खाऊन, घरगुती अन्न खाऊन तुम्ही तुमचं वजन वेगाने कमी करू शकाल। एका महिन्यात तुम्ही तुमचं 5 ते 10 किलोपर्यंत वजन अगदी नॅचरली कमी करू शकणार आहात, घर बसल्या। त्यासाठी ना तुम्हाला जिममध्ये पळायची गरज आहे, ना कुठे धावायला जायची गरज आहे, घरातून बाहेर पडायची अजिबात गरज नाही, औषधं घेण्याची गरज नाही, कोणते सप्लिमेंट घ्यायला सांगणार नाही आहे, ना कोणत्या गोळ्या औषधं आणायला लावणार आहे। फक्त तुम्हाला हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे। मी जे रूटीन शेअर करते तेच तुम्ही उद्यापासून फॉलो करणार आहात आणि नेक्स्ट 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचं वजन चेक करणार आहात। 15 दिवसात तुम्ही तुमचं 2 ते 3 किलो वजन अगदी नॅचरली कमी केलेलं असणार आहे। आणि हा बदल जर तुम्हाला स्वतःमध्ये बघायचा असेल तर स्वतःसाठी थोडासा वेळ तर काढावाच लागेल आणि मी जो डाएट प्लॅन सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डाएट प्लॅन सेव्ह करून ठेवा आणि फॉलो करायला सुरुवात करा उद्यापासूनच। आणि आता कमेंटमध्ये लिहा की हो मी तयार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, आता अजिबात टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका, मी आहे ना, मी तुमच्यासोबत आहे। तुम्हाला कोणताही प्रश्न असेल कमेंटमध्ये लिहा, मी त्याचं आन्सर तुम्हाला लगेचच करणार आहे। जाणून घेऊयात आता तो डाएट प्लॅन कोणता आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे 1 महिन्यासाठी आणि तुमचं 5 ते 10 किलोपर्यंत वजन तुम्ही घर बसल्या कमी करू शकणार आहात। आणि आता तुमचे कपाटात ठेवलेले आवडीचे कपडे आहेत ना, ते तुम्ही बाहेर काढणार आहात आणि तुम्हाला ते घालता देखील येणार आहेत। कोणीही म्हणणार नाही की तुझं पोट खूप वाढलंय, तुझं वजन खूप वाढलंय, तुझी कंबरची चरबी आहे ती खूप वाढलेली दिसते, अजिबात नाही। जी काही जाडी तुमची कुठेही वाढलेली असेल, कुठेही चरबी वाढली असेल, ती वाढलेली फॅट देखील आपण या डाएट प्लॅनमधून कमी करणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात आपला तो डाएट प्लॅन कोणता आहे। तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यावरती आपण एक चूक करतो, सकाळी उठल्या चहा नको। सकाळी उठल्या चहा घेतलं तर ॲसिडिटी वाढते, मेटाबॉलिझम स्लो होतो। म्हणून काय करा, 1 ग्लास भरून जिऱ्याचं किंवा मेथी दाण्याचं पाणी प्या, यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होईल, पोट साफ होईल आणि फॅट बर्निंगला देखील सुरुवात होईल। एवढंच करायचंय, त्यामुळे चहा करण्याची वेगळी झंझट अजिबात करू नका। फक्त रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये मेथी दाणे किंवा जिरं 1 चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं कोमट करून गरम करून तुम्ही ते पिऊन घ्या। एवढंच करायचंय। हाऊसवाईफ स्पेशल नाश्ता कोणता करायचा आहे ते बघूया। नाश्ता स्किप कराल तर वजन कधीही कमी होणार नाही।
कारण दुपारच्या वेळी तुम्ही भरभक्कम खाणार आहात, भरपूर कॅलरी खाणार आणि मग वजन अजिबात कमी होणार नाही, पोट देखील वाढेल. नाश्त्यामध्ये काय खाणार, तर नाश्त्यामध्ये तुम्ही डाळीचा चिला खावा, ओट्सचा उपमा खावा, अंडी खावा, पनीर भुर्जी खावा किंवा अंड्याची भुर्जी आणि ब्राऊन ब्रेड वगैरे खाल्ला तरी चालेल. किंवा तुम्ही सरळ सरळ काहीच खाण्यासाठी वेळ नसेल तर एक मोठा बाउल भरून कलिंगड, पपई, मस्क मेलन किंवा कोणतंही एखादं फ्रूट तुम्ही नाश्त्यामध्ये खावा. चहा बिस्किट अजिबात खाऊ नका. चहा बिस्किट खाणं वेट गेन करणारं सगळ्यात मोठं कारण आहे. वेळ नाही आहे हा तर रिझन अजिबात देऊ शकत नाही तुम्ही. वेळ नाही आहे तर तुम्ही एक बाउल भरून फ्रूट खाणार आहात किंवा सरळ सरळ शिजलेली 2 ते 3 अंडी खाणार आहात. यानंतर मिड मॉर्निंगला जे समोर काही दिसतंय काम करता करता तर ते मी पटकन खाऊन घेते, चिप्स खाते, बिस्किट खाते आणि याच्यामुळेच तुमचं पोट वाढतं. तर हे खाणं पहिल्यांदा बंद करा. खायचं काय, तर मिड मॉर्निंगला भूक लागली तर सरळ सरळ फ्रूट्स आणून ठेवा घरामध्ये. एखादी संत्री खाऊ शकता, एखादं ॲपल खावा किंवा थोडेसे द्राक्ष खाल्ले तरी चालेल, कलिंगड खावा. भरपूर सीजनल फ्रूट्स आहेत. काहीच खायचं नसेल तर 1 ग्लास भरून नारळाचं पाणी प्या किंवा 1 ग्लास भरून ताक प्या. इतकं पुरेसं आहे. अजिबात जास्तीची भूक लागणार नाही. त्यानंतर डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं. दुपारच्या जेवणामध्ये काय खायचं, बाकीच्या सगळ्यांसाठी जे बनतं तेच खायचं. स्वतःसाठी वेगळं काहीतरी करा, अजिबात सांगणार नाही. काय खायचं ते पाहूया. घरचं जेवण खाऊनही वजन कमी होऊ शकतं, फक्त प्रमाण योग्य असलं पाहिजे. काय खायचं, एक एवढ्या साईजची भाकरी घ्यायची, भाजी घ्यायची, कोणतीही भाजी जी घरात बनती, उसळी असतील किंवा स्प्राउटेड जे काही तुमच्या घरात बनतं ते, पालेभाजी असेल किंवा आणखीन कोणती भेंडी, गवारी, भोपळा जी कोणती भाजी असेल ती भाजी, त्यासोबत डाळ असलीच पाहिजे, त्यासोबत सॅलड किंवा कोशिंबीर असली पाहिजे, त्यासोबत 1 वाटी भरून दही देखील असलं पाहिजे किंवा सरळ सरळ 1 ग्लास भरून ताक प्यायचं जर तुम्ही मिड मॉर्निंगला घेतलं नसेल. इतकाच आहार तुमचा असला पाहिजे. संपूर्ण पोषण तुम्हाला या एकाच ताटामधून मिळणार आहे. आणि जर तुम्हाला भात खायचाच असेल डाळीसोबत तर भात अगदी 1 छोटी वाटी खायचा. खूप जास्त प्रमाणामध्ये भात अजिबात खायचा नाही. भात खाल्ल्यानंतर सुस्ती येते, सुस्तावल्यासारखं वाटतं आणि जेवल्यानंतर जर तुम्ही 2-3 तास जर झोपणार असाल तर मग तुम्हाला भात अजिबात खाल्ला नाही पाहिजे. तुमचं पोट वाढू शकतं. आणि किती वेळा खायचा, तर आठवड्यातून 2च वेळा तुम्ही भात खाणार आहात. खूप जास्त प्रमाणामध्ये भात खायचा असेल तर मग भाकरी वगैरे बाकी सगळं खाणं अवॉइड करा. फक्त डाळ भात खावा त्यावेळी, हे पुरेसं आहे. यानंतर नेक्स्ट जेव्हा संध्याकाळच्या वेळी आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि आपण यावेळी इतकं फसतो की आपल्याला तेलकट काहीतरी तळलेलं, आपण चिप्स खातो, वडापाव, समोसा, भजीपाव, जे काही आपल्याला इच्छा होते खायची ती या इव्हनिंगच्या वेळी खातो आणि इथेच आपण फसतो आणि इथे मारामारी होते या पदार्थांमध्ये आणि सगळे पदार्थ आपण आपल्या पोटामध्ये ढकलत असतो आणि वजन वाढतं. ते आपलं कशामुळे, तर अशा पद्धतीच्या इव्हनिंगच्या चुकीच्या स्नॅक्समुळे. मग इव्हनिंगच्या वेळी जर तुम्ही योग्य आहार निवडला, योग्य स्नॅक्स खाल्ले ना, तर तुमचं वजन बिलकुल वाढणार नाही आहे. काय खायचं ते तुम्हाला मी सांगते, तेच तुम्ही खायला सुरुवात करा. बघा तुमची पोटाची चरबी आठवड्याभरातच कमी व्हायला सुरुवात होईल. काय खायचं, तर यावेळी तुम्ही पिणार आहात ग्रीन टी किंवा दालचिनीचा चहा. अगदी बेस्ट आहे. बेली फॅट बर्नर आहेत दोन्हीसुद्धा. आणि त्यासोबत तुम्ही भाजलेले चणे किंवा भाजलेले मखाणे खाऊ शकता. रोस्टेड स्नॅक्स जर हवे असतील तर मी टॅग प्रोडक्टमध्ये देणार आहे. ते स्नॅक्स तुम्ही अगदी गिल्ट फ्री खाऊ शकता. 30 ते 40 ग्रॅमपर्यंत खायचं आहे. खाऊ शकता म्हणून खूप अख्खा डबा मी एका दिवसात खाईन असं अजिबात नाही. तर त्याच्यातले रेडीमेड स्नॅक्स देखील आहेत, ते तुम्ही खाऊ शकता आणि त्याने देखील तुमचं वजन कमी करू शकता. यानंतर तुम्ही डायरेक्ट डिनर करणार आहात 8च्या आत. 8च्या आत लवकर आपल्याला जेवण करायचं आहे. जेवढं लवकर आणि हलका आहार घेणार तेवढं तुमचं बेली फॅट वेगाने, झपाट्याने, पटपट कमी होणार आहे. तर मग डिनरमध्ये काय घ्यायचं ते पाहूया. डिनरमध्ये मी आपल्या चॅनलवरती 3 सॅलड शेअर केलेले आहेत आणि 3 सूप शेअर केलेले आहेत. तो आपला दुसरा चॅनल आहे. या चॅनलवरती मी सगळे डाएट शेअर करत असते. त्याच्यावरती मी तुमच्यासोबत रेसिपीज प्लस वेगवेगळ्या वेट लॉस रिलेटेड टिप्स सगळं शेअर करत असते. तर तो चॅनल जो आहे त्याच्यावरती ते 2 व्हिडिओ आहेत, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यामध्ये 3 सॅलड आणि 3 सूप आहेत. तर तुम्ही ते 3 सूप आणि 3 सॅलड या रात्रीच्या वेळी डिनरमध्ये घेणार आहात. त्याच्यातला कोणताही एक ऑप्शन निवडा आणि आलटून पालटून तुम्ही 30 दिवसांसाठी ते खाऊ शकता.
जेवढा हलका आहार घ्याल तेवढं वजन वेगाने कमी होईल. रात्रीच्या वेळी जड, खूप जास्त भात, खूप जास्त भाजी भाकरी खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. कमी प्रमाणामध्ये गोष्टी खाल तेवढं वेगाने वजन कमी होतं. 4 मिस्टेक आपण 50% बायका करत असतो आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं. त्यामधली सगळ्यात पहिली मोठी चूक म्हणजे स्वतःचं खाणं इग्नोर करणं. स्वतः आपण काही खात नाही, वेळ नाही आहे म्हणून कारणं देत असतो. दुसरं म्हणजे मुलांचं उरलेलं खाणं. तिसरं म्हणजे दिवसभर सतत भूक कंट्रोल करण्यासाठी किंवा सारखी भूक लागते म्हणून चहा पीत राहणं. आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे उशिरा झोपणं. दिवसभर आपल्याला कामांमधून वेळ मिळत नाही म्हणून आपण रात्री लेटपर्यंत मोबाईल बघत बसतो, TV बघत बसतो आणि मग आपली झोप सगळी डिस्टर्ब होते. त्यामुळे आपण लेट झोपतो आणि यामुळे देखील आपले हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि आपलं वजन वाढतं, चरबी वाढते. त्यामुळे झोप व्यवस्थित नियंत्रित ठेवा. पाणी भरपूर प्या. 2.5 ते 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे. स्वतःचं जेवण वेळेवर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या जेवणासाठी, नाश्त्यासाठी वेळ काढा आणि त्यावेळी तुमचं जेवण, नाश्ता उरका. बस एवढंच करायचं. आणि दररोज दिवसभरातले थोडेसे वेळ 30 ते 45 मिनिट स्वतःसाठी काढा आणि त्या वेळेमध्ये थोडंसं वॉक घ्या. ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट वॉकिंग करा. तुमची अतिरिक्त वाढलेली चरबी जळायला सुरुवात होईल. हा डाएट प्लस थोडंफार तुम्ही जर शारीरिक हालचाल केली 30 ते 45 मिनिटांसाठी तर तुमचं महिनाभरात 5 ते 7 किलो कन्फर्म गॅरंटीड कमी होणार आहे. भरपूर माझ्या क्लायंटचं वजन, भरपूर हाऊसवाईफ आहेत, त्यांना हा डाएट प्लॅन मी शेअर केलेला आहे आणि त्यांचं वजन या डाएट प्लॅनमुळे कमी झाले आहे. त्यामुळे तुमचं देखील होऊ शकतं. जर हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, हो आम्ही तयार आहोत. जर तुम्हाला 7 दिवसांचा फ्री डाएट PDF हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा डाएट प्लॅन PDF. मी PDF तुम्हाला सेंड करेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे, उपयोगी वाटला असणार आहे. ती व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच अशाच कंटेंटसाठी, अशाच डाएट प्लॅनसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपला दुसरा चॅनल आहे त्याला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. बाय.